नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा चौकीदार या पदासाठी बघा जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन 1885 या वर्षी झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक बघा त्यांनी समाजाची स्थापना केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, विष्णू शास्त्री चिपळूणकर बघा यांना विद्यार्थी मित्रांनो त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली होती। ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली होती, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारले, तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। आता तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल, सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा। तानसा हे धरण विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधलं महत्त्वपूर्ण धरण आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, कलम 352 बघा हे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय, जगामधलं सर्वात उंच शिखर, बघा जगामधलं सर्वात उंच शिखर मग कोणतं असेल, माउंट एव्हरेस्ट विद्यार्थी मित्रांनो जगामधलं सर्वात उंच शिखर आहे कोणत्या देशामध्ये आहे। बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, माउंट एव्हरेस्ट बघा हे जगामधलं सर्वोच्च शिखर कोठं आहे, नेपाळ या देशामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधली पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। आता महाराष्ट्रामधली पहिली सैनिकी शाळा विचारले कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सातारा या ठिकाणी महाराष्ट्रामधली पहिली सैनिकी शाळा सातारा या ठिकाणी सुरू झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, हवेमध्ये विचारले ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के असते। आता वातावरणामध्ये म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के असते, 21% बघा असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा या ठिकाणी काय विचारले, गोबर गॅस, गोबर गॅसमध्ये विचारले खालीलपैकी कोणता वायू असतो। आता गोबर गॅस यंत्र सर्वांना माहीत आहे, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो, मिथेन वायू असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण असेच पहा 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा सर्व जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरण, गणित, चालू घडामोडी बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील, बघाचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात। आता राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता। आता महाराष्ट्रामध्ये आकारमानाने म्हणजे काय, क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल, अहिल्यानगर बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते। आता राज्यसभा या सभागृहाची सदस्य संख्या किती असते, बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, 250 विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेची एकूण या ठिकाणी सदस्य संख्या असते।
विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे, सुधारक या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सुधारक या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे वर्तमानपत्र बघा त्यांनी सुरू केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा बघा विद्यार्थी मित्रांनो, कोहिमा कशाची राजधानी? नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँडची राजधानी कोहिमा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? आता भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे? याचं योग्य उत्तर काय पाहिजे, सिक्कीम हे राज्य बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी लोकसंख्येचं या ठिकाणी राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी प्रसिद्ध आहेत? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे, पंडित रविशंकर बघा हे सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा विद्यार्थी मित्रांनो, मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? आता मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प जिल्हा कोणता असेल? मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये येतो. बघा तो वाघांसाठी प्रसिद्ध आहे, वाघांसाठी राखीव आहे, अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते? भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलं होतं? बघा सर्वांनी सांगायचं सन 1991 बघा या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे? पक्षी. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? मेघ, जलद, खग, पंख. बघा विद्यार्थी मित्रांनो, खग हा शब्द काय असेल? खग हा शब्द विद्यार्थी मित्रांनो पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारूड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? आता भारूड बघा जो काही प्रकार आहे तर तो खालीलपैकी कोणत्या संतांमुळे ओळखला जातो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भारूड हा काव्य प्रकार विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथ महाराजांमुळे या ठिकाणी ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय होत्या, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? डेक्कन एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान डेक्कन एक्सप्रेस बघा रेल्वे गाडी धावते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आरवली या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा आता आरवली पर्वतरांग आहे, या आरवली या पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा गुरु शिखर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक. ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कावेरी बघा नदी उगम पावते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये असेल? रिहांद हा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रावत भाटा विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, खासी ही जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? खासी जमाती कुठे आढळते? मेघालय राज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो खासी ही जमाती मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? आता दगडी कोळशाच्या उत्पादनामध्ये विचारले, जागतिक उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? 4था क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? विदा सावरकरांनी अभिनव भारत बघा या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी सन 1917 मध्ये खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? महात्मा गांधी यांनी सन 1917 मध्ये सत्याग्रह कोणता केला होता? चंपारण्य हा सत्याग्रह केला होता. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सरदार वल्लभभाई पटेल.
सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा भारताचे बिस्मार्क असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पानिपतचं दुसरं युद्ध कोणत्या वर्षी झाले? पानिपतचे विचारले दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1556 या वर्षी पानिपतचे बघा दुसरे युद्ध झाले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वेदाकडे परत चला, वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? वेदाकडे परत चला असा संदेश विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता. वेदाकडे परत चला म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? चक्री बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. चक्री हे लोकनृत्य कुठलं आहे? चक्री बघा हे लोकनृत्य जम्मू काश्मीर राज्याचं लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विंग कमांडर हे पद बघा, विंग कमांडर कोणत्या दलाशी संबंधीचं पद आहे? विंग कमांडर बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? विंग कमांडर विद्यार्थी मित्रांनो हवाई दलामधलं पद आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती आहे? आता स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती असेल? योग्य उत्तर काय आहे? INS अरिहंत विद्यार्थी मित्रांनो स्वदेशी बनावटीची पहिली या ठिकाणी आण्विक पाणबुडी INS अरिहंत. विषय क्रमांक पुढचा, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच काय? इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? इस्रो बघा संस्था विद्यार्थी मित्रांनो बंगळुरू या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नॅटो या संघटनेचं बघा स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? नॅटोची स्थापना सन 1949 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो नॅटोची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती रेल्वे गाडी धावते? कोल्हापूर ते मुंबई बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कोल्हापूर ते मुंबई कोणती असेल? महालक्ष्मी एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? 38 पॅरलल लाईन. 38 बघा पॅरलल लाईन विद्यार्थी मित्रांनो उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा आहे. बघा विषय क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारले? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नागझिरा कोठं आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? आता उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ला पाहिजे डेहराडून हे उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा विषय क्रमांक पुढचा, कर्नाटक पठार विचारले खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला कर्नाटक पठार कुठं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक पठार दक्षिण दिशेने बघा या ठिकाणी पसरलेला पठार आहे. दक्षिण दिशेला कर्नाटक पठार. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हे अभयारण्य कुठं असेल? सुंदरबन हे अभयारण्य पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हल्दिया बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कुठं आहे? पश्चिम बंगाल राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोरा आणि ताबो या आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कोरा आणि ताबो या आदिवासी जमाती अंदमान व निकोबार या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. बघा विषय क्रमांक पुढचा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे स्वतःभोवती फिरते या आपण त्यांना काय म्हणतो? परिवलन गती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी बघा पहा, द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया
बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोठं आहे? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे दादाभाई नेहरूजी. बघा यांनी विद्यार्थी मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन बघा त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आकाशवाणी बघा ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आकाशवाणी बघा ही कविता कोणी लिहिलेली कविता आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली कविता आहे. विषय क्रमांक पुढचा चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यमधील बघा शेतकऱ्यांचा जो काही लढा होता तो नीळ या पिकाशी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधित कलम कोणता? कलम 29 ते 30 आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कशाला म्हणतात? भारताचं स्वित्झर्लंड कशाला म्हणतो? काश्मीरला म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा देशामध्ये लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले गेले? आता लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले होते? तर 5व्या बघा पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी लोकसंख्या राष्ट्रीय धोरण 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले गेले. विषय क्रमांक पुढचा लोहाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता असतो? पंडू रोग बा विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या अभावी या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो? सॉर्स बघा सर्वांनी सांगायचे सॉर्स विचारले हा खालीलपैकी कशावर परिणाम करतो? सॉर्स बघा या ठिकाणी सॉर्स हा काय हो? सॉर्स बघा ऑप्शन क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलं? सॉर्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? सॉर्स या ठिकाणी विषाणूमुळे होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी महत्त्वपूर्ण 5000 प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.